नमस्कार. मी पूनम. पूर्ण स्वाद आहे आपल्या मराठी कुकिंग चॅनलमध्ये आपणा सर्व खवयांचं अगदी मनापासून स्वागत आहे. इथे आपण छान मस्त भरपूर प्रोटीननी आणि आयर्ननी भरलेले असे मस्त छान असे लाडू करत आहोत. त्याची आज मी तुमच्यासोबत आज साधी सोपी आणि सरळ अशी रेसिपी शेअर करणार आहेत. तर चला, इथे मी शेंगदाणे घेतले आहेत. अर्धा किलो मी तर शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच्यातले काही खराब शेंगदाणे किंवा एखादा खडा माती असेल तर ते आपल्याला छान निवडून घ्यायचे. आणि आता इथे आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे शक्यतो लो टू मिडियम फ्लेमवर आपले छान खमंग भाजून घ्यायचे, अगदी साल तडकेपर्यंत. तुम्ही जेवढे शेंगदाणे छान भाजून घेणार तेवढे तुमचे लाडू खायला अगदी खमंग आणि खुसखुशीत लागणार. शेंगदाणे भाजायची अगदी अजिबात घाई करायची नाही, छान मस्त भाजून घ्यायचे खरपूस असे. तर तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे बघा छान मस्त भाजून झाले आहेत. साल पण अशी अगदी पटकन त्याची निघत आहे. अजून मी थोडं 5 मिनिटं शेंगदाणे भाजून घेते. आता आपल्या इथे शेंगदाणे भाजून तयार आहे. अगदी खमंग मी शेंगदाणे भाजून घेतले. बघा शेंगदाण्याचे आपले साल जास्त काळपट दिसत नाही, कारण मी मिडियम फ्लेमवर ते शेंगदाणे छान भाजून घेतले. आता आपल्याला इथे पांढरे तीळ घ्यायचे. इथे मी गावरान तेल घेतले बिना पॉलिशवाले, आणि मी तीळ घेतलेत पाव किलो, म्हणजे शेंगदाण्याच्या अर्ध्या प्रमाणात इथे मी तीळ घेतलेत. तीळ पण आपल्याला छान मिडियम फ्लेवर छान मस्त अगदी तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे. तीळ पण एकदम छान भाजले की ते इथं अगदी टम्म फुगतात आणि फुलल्यासारखे दिसतात. तीळ पण तुम्ही एकदम छान मस्त खमंग भाजा. शेंगदाणे आणि तीळ भाजताना अजिबात घाई करायची नाही, अगदी छान मस्त सावकाश आरामात भाजायचे, खूप जास्त घाई करायची नाही. आणि तिळाचा आणि शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकतात. आता उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे मी तिळाचं प्रमाण शेंगदाण्यापेक्षा जरा अर्ध घेतले. चला, मी तुम्हाला बघा तीळ पण एक छान दाबून दाखवले तर छान मस्त असं बघा, छान आपले तीळ मस्त फुललेत ना. बघा हातावर एकदा अगदी छान मस्त क्रश होतोय तो. तर आपल्या इथे तीळ पण भाजून छान मस्त खमंग तयार आहेत. आपल्याला हे खूप असे शेंगदाण्याचा आणि तिळाचा रंग आपला खूप असा काळपट करायचा नाही, खूप छान कमी गॅसवर पण एकदम मस्त खमंग भाजून घ्यायचे. आता आपल्याला कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप टाकून घ्यायचे आणि जो काही आपण सुका मेवा घेतलाय तो आपण छान भाजून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर मी इथे 100 ग्रॅम काजू घेतलेत. आधीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुका मेवा किंवा शेंगदाणे तिळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे बघू शकतात आपले काजू पण छान मस्त असे खमंग भाजून तयार आहेत. चला, काजू पण इथे काढून घेऊयात. आता नंतर आपण इथे कढईमध्ये अजून चमचाभर तूप घालूया आणि याच्यामध्ये घालूया बदाम. बदाम पण मी 100 ग्रॅमच घेतलेत. ते पण छान आपल्याला मस्त अगदी तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे. जो सुका मेवा शेंगदाणे जे आपण जिन्नस भाजून घेणार आहोत ते अगदी छान भाजून घ्यायचे, म्हणजे आपल्या लाडूला चव अगदी छान मस्त येते. आणि आपले लाडू पण खूप दिवस, महिना ते 1.5 महिना आरामात टिकतात. आणि खाताना असं आपल्या लाडूला असे खवट वास येत नाही. म्हणून हे सगळं साहित्य भाजताना ती काळजी तुम्ही नक्की घ्या. इथं तुम्ही बघू शकता बदाम पण छान आपले चटचट उडेपर्यंत मी छान भाजून घेतले, अगदी खमंग. आता इथे मी 100 ग्रॅम अक्रोड घेतले. अक्रोडचे मी असे थोडेसे तुकडे करून घेतलेत. तुम्ही बघू शकता असे तुकडे करून घेतल्यामुळे आपले अक्रोड पण छान असे मस्त भाजले जातात, त्याच्यातलं मॉइश्चर पण कमी होतं. आता आपल्याकडे आधी थोडंसं तूप होतं, त्याच्यातच मी हे अक्रोड छान असे मस्त भाजून घेणार आहेत. अक्रोड आणि सगळे जे कुठले ड्रायफ्रूट आपण भाजत आहोत तेव्हा आपल्या गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची. बघा इथं आपले अक्रोड पण छान मस्त भाजून तयार आहेत. आता काढून घेऊयात. आता इथे मी घेतले पंपकिन सीड्स 50 ग्रॅम घेतले. ते हे भोपळ्याचे बिया, लाल भोपळ्याचे बिया किंवा डांगराचे बिया त्याला म्हणतात. आपल्याला ह्या बिया पण छान मस्त खमंग भाजून घ्यायच्या. थोडंसं तूप टाकून ह्या बिया पण छान भाजून घेतल्यात. तर आपलं सगळं साहित्य छान मस्त असं खमंग भाजून तयार आहे. आता आपल्याला ना डिंक तळून घ्यायचा आहे. इथं मी 50 ग्रॅम साधारण डिंक घेतलाय. डिंक पचनाला तुम्हाला माहिती डायजेशनसाठी खूप छान असतो, म्हणून मी इथं 50 ग्रॅम डिंक वापरत आहे. आता मी तळण्यासाठी छोटी कढई घेतली. अगदी खोल बुडाची कढई आपल्याला घ्यायची. खोल तळाची कढई असली की आपल्याला तूप पण कमी लागतं, आणि पसरट असेल तर आपल्याला तुपाचं प्रमाण थोडं जास्त घ्यावं लागतं. तर तुम्ही बघू शकता डिंक आपला अगदी छान मस्त फुललाय. डिंक छान फुलून घ्या, नाहीतर कच्चा डिंक राहिलात की आपल्या लाडूमध्ये कचकच लागते, म्हणून डिंक छान फुलून घ्यायचा. डिंक तळताना पण खूप घाई करायची नाही, मीडियम फ्लेमवर आपल्याला हा डिंक छान मस्त फुलून घ्यायचा आहे.
तुम्ही बघू शकता आपला डिंक छान मस्त अगदी फुलून तयार आहे। तर आपला उरलेला डिंक पण थोडा थोडा करून छान मस्त कमी तूप टाकून फुलून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपला डिंक छान मस्त असा फुलून तयार आहे। तर आपले सगळं साहित्य भाजून झालेलं आहे, डिंक पण तळून झालेलं आहे। आता आपल्या इथे शेंगदाणे पण छान थंड झालेले आहेत। आता आपल्याला शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे आपल्याला इथं साल न काढताच आपल्याला हे शेंगदाणे बारीक करायचे आहेत। हवं असलं तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे शेंगदाणे साल काढून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता मिक्सरला मी असं छान असं रवाळ हे वाटून घेतले, खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही, थोडं अगदी रवाळ आपण हे वाटून घेतले। त्याचप्रमाणे मी तीळ पण हे मिक्सरला छान असे रवाळच वाटून घेतले। दोन्ही आपण हे आता मिक्स करून घेऊयात। आता उरलेलं साहित्य बघूयात। हे छान मिक्स झालंय आपलं, बघू शकता। आता इथे आपल्याला गूळ घ्यायचा आहे। मी अगदी बारीक चिरून घेतलाय गूळ आणि गूळ आपल्याला हा मोसतच घ्यायचा आहे आणि ऑर्गॅनिक वाला आपल्याला हा गूळ घ्यायचा आहे। जो काळा गूळ मार्केटमध्ये आरामात मिळतो तो गूळ आपल्याला घ्यायचा इथे। इथे 2 वाटी आणि अजून मी पाव वाटी असं 2.25 वाटी इथे मी गूळ घेणार आहे। आणि जर तुम्हाला वजनी प्रमाण सांगायचं झालं तर मी बरोबर इथे 400 ग्रॅम गूळ वापरला आहे। एवढ्या प्रमाणात आपले लाडू छान गोडीला होतात। जर तुम्हाला अजून जास्त गोड हवं असेल तर 50-100 ग्रॅम तुम्ही गूळ इथे वाढवू शकतात। आधी सांगितल्याप्रमाणे 2 वाटी आणि ही पाव वाटी अशी मी 2.25 वाटी इथे गूळ घातलाय। आपल्या हे मिश्रणासाठी एवढा गूळ अगदी परफेक्ट होतो। गूळ टाकून हे मिश्रण मी छान मिक्सरला फिरवून घेतलं, म्हणजे गूळ आणि आपले तीळ शेंगदाणे छान एकदम एकसारखे मिक्स होतील। आता इथे मी आपल्या बारीक करून ठेवलेले काजू, बदाम, अक्रोड आणि डिंक पण थोडासा मी इथे मिक्सरला फिरवून घेतलाय। हे सगळं साहित्य आपल्याला आता ह्या मिश्रणामध्ये मिक्स करायचंय आणि हे टाकून आपल्याला छान मस्त असं मिक्स करून घ्यायचंय। ऋतू कुठलाही असो आपल्या शरीराला प्रोटीनची गरज अगदी रोजच भासते, म्हणून आपण उन्हाळा जरी असेल तरी आपण हे लाडू खाऊ शकतो। पण अगदी सगळं सामानाचं प्रमाण तुम्ही अगदी कमी कमी घ्या, खूप जास्त मोठ्या प्रमाणात इथे घ्यायचं नाही। आता इथे घालते मी वेलची पावडर चवीसाठी, त्याने लाडूला चव खूप छान येते। आणि इथे मी अर्ध जायफळ किसून घालणार आहे, अगदी फ्रेश जायफळ किसून घाला, त्याचा स्वाद खूप छान येतो या लाडूमध्ये। चला आपले सगळं साहित्य आता छान मिक्स करून झालंय। तुम्ही बघू शकता मी अर्ध जायफळ घेतलं होतं, अगदी थोडासा तुकडा इथे आपल्या जायफळचा उरला। आता हे जायफळ, वेलची पावडर आणि सगळं साहित्य आपलं छान असं मिक्स करून घ्यायचंय या मिश्रणामध्ये। चला छान मिक्स करून झाले। आता हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटते, त्यासाठी आपण इथे मी तूप गरम करून घेतलंय। आपण ह्या तूप या मिश्रणामध्ये आपण इथे घालून घेऊया, त्याने लाडूला खूप छान अशी मस्त चव येते। खूप जास्त नाही, आपल्या 2-3 मोठे चमचे आपल्याला तूप गरम करून घालायचंय। तूप घातल्यानंतर छान अगदी मस्त छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सगळे जेवढे आपण जिन्नस घातले ते छान अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स व्हायला हवे। आणि आपल्याला ह्या मिश्रणाचे लाडू बनवायचे, खूप जास्त मोठे मोठे लाडू तुम्ही करू नका, अगदी मोठा लिंबू असं त्या साईजचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे। उन्हाळा दिवस असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात हे आपल्याला लाडू खायचे नाही आणि अगदी छोट्या साईज मध्ये आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अगदी छोटा मी इथे लाडू बनवून घेतलाय। चला तुम्ही बघू शकता आपले हे लाडू इथे छान मस्त असे बनवून तयार आहे। घेतलेल्या प्रमाणात आपले इथे बरोबर 48 लाडू तयार झाले आहेत। पण आता इथे ह्या प्लेटमध्ये फक्त 45च लाडू आहेत, बाकीचे लाडू आपले बनवताना मुलांनी खाल्लेत। कशी वाटली तुम्हाला आजची लाडूची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।